नमस्कार. नमस्कार. मला आपली पूर्ण ओळख सांगा. माझं नाव मच्छिंद्र बबन जगदाळे, गाव अंबक, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. मच्छिंद्र बबन जगदाळे, मुक्काम पोस्ट अंबक, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. तर आपण सर्वांचं GP बायोफर्ट कंपनीतर्फे स्वागत आणि GP बायोफर्ट घोडकेसर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण सध्या श्री बबन जगदाळे यांच्या आले या पिकाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर बापू, या प्लॉटची लागवड कधी केलेली आहे? 25 एप्रिल 24. 25 एप्रिल 23 मध्ये. अच्छा, म्हणजे जवळपास 1 वर्षाचा कालावधी झालेला आहे. म्हणजे आता 12 महिने होत आहेत पूर्ण. साधारणपणे 10.5 महिन्याचा अवधी पूर्ण झालेला आहे. तर आता तुम्ही जे हे हार्वेस्टिंग केलेलं आहे, हा माल जो आहे तो मार्केटला पाठवताय की कसं काय? सगळा बियाण्यासाठी. टोटल प्लॉट बियाणासाठी आहे. तर बियाणासाठी का निवडलेला आहे? काय तुमचं किती क्षेत्र आहे आल्याचं? आता आपल्याकडे 1 एकर शिल्लक आहे. अच्छा. पहिले 2 एकर होतं, ते पण बियाणाला. अच्छा, म्हणजे टोटल 3 एकर क्षेत्र होतं. टोटल तुम्ही बियाणासाठी दिलेलं आहे. बरं, बियाणासाठी तुम्हाला एवढी मागणी येते का? की बाबा आता जर बघितला, आजचा बाजारभाव बघितला 110 रुपये किलो, तर 1 एकराचा साधारणपणे 1.25 लाखाच्या आसपास खर्च येतो. तर एवढा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी की आहे का? आहे, मागणी भरपूर आहे मागणी. अच्छा, तुम्हाला आता सध्या किती एकराचं बुकिंग आहे? माझ्याकडे 20 टनाचं बुकिंग आहे ह्या प्लॉटचं. 20 टनाचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला 20 टनापर्यंत माल निघणार आहे. बरं, बियाणाची क्वालिटी कशी आहे? काय बियाणं समोर आहे ही. अच्छा, आता ह्या अल्याकडे बघितल्यानंतर काय सांगू शकाल आपण? याचं काय वैशिष्ट्य नेमकं, की बाबा याचं आलं हे एक्सपर्ट आहे, बियाणासाठी चांगलं आहे, उत्तम आहे, कसं ओळखायचं? हे पंचाफणीची दाखवतं की नाही? अच्छा, भरपूर लांबी दाखवते त्याला. अच्छा. आखोड असलं की थोडंसं माल पण तसाच निघतो थोडा परत. हा हा हा. पंजाफणी असले तर माल भरपूर निघणार. अच्छा, हे जे फुटवे निघतात असे कशावर ओळखायचं की बा ह्याला जास्ती फुटवे निघू शकतात? ह्याला वर परत बांध्याचं प्रमाण वाढतं, हा, त्याच्यामुळे त्याच्यावर अंदाज लागतो की बाबा किती फुटले आपल्या खाली. हा हा हा. अच्छा, म्हणजे हे सगळ्या फुटव्यांचं प्रमाण आहे ना? अच्छा. तर आता ह्याचं जे हार्वेस्टिंग चालू आहे, आता हे कधी चालू केलेलं आहे? किती दिवसापासून चालू आहे? प्लॉट आज चालू केला आपण सकाळी. अच्छा, तर हे किती एकूण मजूर आहेत काय? आता इथं 17-18 मजूर आहेत ते सगळे. अच्छा, म्हणजे साधारण 2 ते 3 दिवसामध्ये हे पूर्ण हार्वेस्टिंग होणार. होतंय 2-3 दिवस. आता 20 टन जर 20 टनाच्या आसपास जर आपला अंदाज बघितला मालाचा, तर सर्वसाधारणपणे आजच्या बाजारभावाप्रमाणे जवळपास 21 लाखाच्या 22 लाखाच्या आसपास तुमचं सरासरी उत्पन्न आहे. मग तुम्ही समाधानी आहात काय? हो हो, समाधानी. तर तुम्ही ह्या आल्याचं जी काही प्रतवारी तयार केलेली आहे, याच्यासाठी तुम्ही काय काय ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि कुणाकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे? ह्याला आपण GP बायोफर्ट कंपनीचे म्हणजे औषधं टोटल वापरलेली आहेत. अच्छा, असं केलं. पण GP बायोफर्टच्या प्रोडक्टचा तुम्हाला आल्यासाठी काय काय स्पेशली काय फरक जाणवला की बाबा? आल्याची लांबी, फणीची लांबी भरपूर आहे. जाडी पाहिजे एवढी मिळते. कोंबाचं प्रमाण भरपूर राहते त्यात. अच्छा, म्हणजे जाडी, त्यानंतर फणीची लांबी, फणीचा कोंबाचं प्रमाण, फणीचा आकार आणि वजन पण चांगलं आहे, कलर पण चांगला आहे. अंदाजे 2-2.5 किलो पर्यंत जाते. अच्छा, एक गड्डा काढला तर 2.5 किलो पर्यंत. अच्छा, थँक्यू, धन्यवाद.